नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय आबी, या प्रभागाच्या उमेदवार आपल्या भागाची लेख अवघडीताई यांच्या रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला उद्याच्या 20 तारखेला आशीर्वाद द्या, सहकार्य द्या, पाठिंबा द्या ही विनंती करण्यासाठी आजच्या या कॉर्नर सभेच्या निमित्तानं आम्ही आपल्या समोर उपस्थित आहे। या निमित्तानं उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय डोबळे सर, आदरणीय बाप्पा, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, या साखळीनगर भागातील वडीलधारी ज्येष्ठ नागरिक, मोठ्या संख्येनं आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माता भगिनी, उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, 20 तारखेला मतदान आहे आणि मतदानाला अगोदरच्या अनेक मान्यवरांनी इथं बोलताना इथल्या समस्या, अडचणी, संकट त्या ठिकाणी सांगितली। आणि या कॉर्नर सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करत असताना, मुळात आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विकासाच्या मुद्द्यावरती, विजनच्या मुद्द्यावरती बोला म्हणल्यानंतर पुढून जाणून बुजून त्या ठिकाणी वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी करायची आणि लोकांची दिशाभूल करायचं काम काय पुढच्या मंडळींच्याकडून सुरू आहे। या भागात माता भगिनी इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। तुम्ही आल्यापासून मगाशी बोलताना सांगितलं की या भागात पहिल्यांदा काय बंद झालं पाहिजे, तर काय झालं पाहिजे म्हणून तुम्ही सांगितलं दारू बंद झाली पाहिजे। मग तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आणि पुढच्या पार्टीच्या पक्षातले उमेदवार तुम्ही कोण आहेत बघा, तपासा। आज 16 तारीख आहे, 17, 18, 19 आहे, 3 दिवस तुमच्याकडं मतदानाला कालावधी आहे। या भागाच्या नगरसेविका म्हणून अवघडेत आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आबी आहेत। पुढच्या नगरात पदाचे उमेदवार त्या ठिकाणी तपासा आणि नगरसेविका पदाचे उमेदवार तपासा। मग दारूला, इथल्या तरुणांना, चुकीच्या वाईट प्रवृत्तीला कोण घेऊन जात आहे हे एकदा तुम्ही तपासा आणि तपासून जाणाऱ्या माणसाला खड्यासारखं बाजूला सारण्यासाठीची उद्याची 20 तारखेची तुम्हाला त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून जागृततेनं मतदान करावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलोय। पुढच्या काही लोकांनी धनदानग्याने, व्याजापट्टाच्या आणि गोरगरिबाच्या मानेवरती पाय देऊन 4 पैशाच्या जोरावरती जर त्यांनी तुम्हाला गृहीत धरून मी तुम्हाला कशाही पद्धतीनं पैशाच्या जोरावर, आमिषावरती तुम्हाला विकत घेऊ शकतोय, तुम्हाला पाहिजे तसं त्या ठिकाणी वागवू शकतोय, ही काही माणसं त्या ठिकाणी पुढच्या त्या विचारानं चालू आहेत। परंतु बंधूंनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतला दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार 20 तारखेला बजावत असताना हुकुमशाही आणि पैशाची जी दंडेलशाहीची जी प्रवृत्ती आहे ती कायमची नष्ट करण्यासाठी उद्याच्या 20 तारखेला आपण जागृततेने रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा ही विनंती मी करण्यासाठी बंधूंनो तुमच्या समोर उपस्थित आहे। विकास कामाच्या बाबतीत घराच्या कडेच्या गटारीचं बोलल्यानंतर पुढच्या उमेदवाराला जर एवढं झोपलं असेल आणि त्या ठिकाणी त्यांच्याच भाषणामध्ये काय बोलले की प्रशासनाचा हा कार्यकाळ आहे, मग प्रशासनाचा 4 वर्षाचा कार्यकाळ होता, तर तो मुद्दा बोलल्यानंतर लगेच 1-2 दिवसामध्ये कसं त्या ठिकाणी ते पाणी त्या ठिकाणी काढण्याचं काम सुरू झालं। मग एवढी जागरूकता जर तुम्ही त्या पदावरती असताना घराच्या कडेला करू शकला नाही तर उद्या कोणत्या तोंडानं तुम्ही मतं मागायचा अधिकार त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे। या उलट स्वतःच झाकण्यासाठी कधी सरांच्या वरती खालच्या पातळीला काही 4 त्या ठिकाणी टवाळ करून सोडायची आणि चुकीच्या पद्धतीनं बोलायचं, कधी माझ्यावरती, कधी माझ्या पत्नींच्या वरती, कधी बाप्पांच्या वरती, कधी उमेदवारांच्या बाबतीत। ठीक आहे, आमच्यावर जरूर बोला, पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या बाबतीत तुम्ही 11 वर्षे भारतनानाने या भागाचं प्रतिनिधित्व केलं आणि काय केलं म्हणून विचारत असताना आदरणीय खंडू कंदार यांनी सांगितलं की इथली जी या अगोदरची 9 वर्षापूर्वीची गटार आहे
ते आदरणीय भारतजी नागणे इथं उपस्थित आहेत, खंडू खंदारेंनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं. ते देखील भारत नानाच्या माध्यमातून पाठपुरावा करून ती देखील गटार मंजूर झाली हे त्यांनी सांगितलं. हा भारत नानांच्या कामाचा त्या ठिकाणी आलेख आहे किंवा लोकांच्या मनामधली ती भावना आहे. परंतु तुम्ही ज्यावेळी गरज होती त्यावेळी भारत नानांचे पाय किती किती आणि कुठल्या कुठल्या दिवशी त्या ठिकाणी येऊन शिवलेत हे तुम्ही उद्या देखील समोर येऊन बोलायला तयार राहा. मी देखील त्या ठिकाणी बोलायला समोर यायला तयार आहे. मी पत्रकार बंधू देखील उपस्थित आहे. आम्ही पहिल्यापासून विकासाच्या विजनवरती बोलूया म्हटल्यानंतर त्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी त्या ठिकाणी केल्यानंतर मग चंगुला मंगुला जर एवढंच होत असेल, त्या चंगुला मंगुला जर एवढंच झोपत असेल आणि हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या बद्दल तुला बोलायची, अरे चंगू मंगू तुमची लायकी आणि पात्रता देखील त्या ठिकाणी नाही. आणि ती तुमची लायकी 21 तारखेला त्या ठिकाणी निकालाच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून तुम्हीच सांगितलं किती लोकांच्या नेते मंडळीला असेल किंवा लोकांना त्या ठिकाणी फसवणं. कारण ही दोतोंडी मांडोळ्यांच्या काही अवलादी तुमच्या समोर येऊन वेगवेगळ्या भूमिका मांडतील. अरे त्यांच्या बाजूने बोलतायत, त्यांचा आणि माझा काय संबंध म्हणणारे तुम्ही स्वतःच्या ठिकाणी तुमच्या कानानं डोळ्यानं ऐकलं. मग उद्या मतदान करणारे लोक तुमचा आणि माझा काय संबंध आहे हे कशावर उद्या त्या ठिकाणी तुम्हाला बोलणार नाहीत. आणि म्हणून ही प्रवृत्ती जर जोपर्यंत बदलणार नाही, एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या बाबतीत हे चंगू मंगू बोलतायत, पण या चंगू आणि मंगूला महिलाच त्या ठिकाणी कारभारात नको आहे. कारण आमच्यावरती बोलताना सांगितलं की या अगोदरच्या नगराध्यक्षा मग अरुणाताई माळी त्या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. होय, आमच्या सोबत आहेत, पण अरुणाताई माळींच्या त्या ठिकाणी मुलाखत मी बघितली, तुम्ही आवर्जून बघा. त्या अरुणाताई माळींना 5 वर्ष तुम्ही जन्म इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी आशीर्वाद देऊन मतदान देऊन प्रतिनिधित्व करण्याचं काम दिल्यानंतर कुणी कशा पद्धतीने अडथळे आणले, त्या एका महिलेला तिला त्या तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद दिलेल्या खुर्चीत देखील बसायला त्या ठिकाणी निर्बंध, बसण्यापासून शिका वंचित ठेवण्याचं पाप या पुढच्या कुठल्या कुठल्या उमेदवाराने केलं. या चंगू मंगूने आणि पुढे त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील पुढचा उमेदवार आहे. आणि म्हणून ही वाईट प्रवृत्ती बंधून कायमस्वरूपी हद्दपार करणार नाही. तोपर्यंत आपल्या मंगळवेढचा विकास सुरळीत त्या ठिकाणी सुरू होणार नाही. आणि ही भूमिका घेऊन मी साठे नगर मधल्या तमाम मायबाप जनतेला आवाहन आणि विनंती करतो की आज तुम्ही सगळे गट तट मन मनभेद त्या ठिकाणी बाजूला सारून त्या प्रत्येक जण एकजुटीनं एक मनानं या ठिकाणी उपस्थित आहे. तीच भावना उद्याच्या 20 तारखेला देखील मतदानाच्या रूपानं आशीर्वाद देताना आपल्या एकजुटीचा त्या ठिकाणी तीच ताकद दाखवून द्या. आणि आपल्या अण्णाभाऊ साठेंचं जे आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राची मग स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंनी लेखणीच्या आधारे आपल्या वाणीच्या आधारे त्या ठिकाणी उभा महाराष्ट्र जागृत करण्याचं पेटवण्याचं काम जे अण्णाभाऊंनी केलं, त्याच अण्णाभाऊच्या विचाराचे पायीक असणारे हे आपल्या साठेनगर मधल्या तमाम वडीलधारी माता भगिनींना परत एकदा आवाहन आणि विनंती करतो. दारू पाजणाऱ्याला कायमस्वरूपी पाणी पाजण्याची जबाबदारी उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला बजावावी लागणार आहे. आणि दारू कायमस्वरूपी बंद करणाऱ्याच्या पाठीमागं तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. 4 पैशाची आमिष, कारण अनेक जणांना लुबाडून मुंडक्यावरती पाय देऊन त्यांनी पैसे कमवलेले आहेत. तुम्हाला 4 पैशाचे आमिष दाखवतील. आलं तर घेऊया, पण रिक्षाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्या ही विनंती तुम्हाला या साठेनगर मधल्या तमाम वडीलधारी माता भगिनी आणि तरुण शेतकऱ्यांना करतो. आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या चंगू मंगू आणि त्या चंगू मंगूच्या कोण बगलवरच्या बगल बच्चांना देखील आवाहन आणि विनंती आहे. आज 16 आहे, प्रचार माझ्या माहितीनं 18ला त्या ठिकाणी बंद होणार आहे. आणखी 2 दिवस आहेत. तुम्हाला विजनच्या बाबतीत तुम्ही महिलेचा सन्मान त्या ठिकाणी बोलता, पण महिला नगराध्यक्ष पदाला कशा पद्धतीने तुम्ही अडथळे आणले ते आम्ही समोर येऊन पुराव्यानिशी व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे, तुम्हाला दाखवू शकतो की त्या महिला नगराध्यक्षांना खुर्चीवरती बसण्यापासून देखील रोग कुणी कुणी त्या ठिकाणी लावला. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला येणाऱ्या 2 दिवसाच्या काळात प्रत्येकाला त्या ठिकाणी दाखवेन. आणि ही जी भूमिका आहे महिलेच्या बाबतीतली चुकीची वागणारी माणसं खड्यासारखे बाजूला सारा आणि रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून 2 मतदान त्या ठिकाणी आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. तो रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून पंढरपूर मधला तर निकाल आम्ही घेऊन आलोय, पण मंगळवेढ्यातला आणि पंढरपुरातला गुलाल 21 तारखेला मिळून आपल्याला बंधून खेळायचा आहे.
एवढीच विनंती या साठेनगर मधल्या तमाम वडीलधाऱ्यांना करतो आणि मी माझं बरोबर थांबवतो. धन्यवाद.